नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांनी शुक्रवारी कामठी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी कामठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। भेटीदरम्यान डॉक्टर पोद्दार यांनी रुग्णालयात सुरू असलेल्या उपचार व्यवस्थेची पाहणी केली। तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम प्रत्यक्ष पाहून त्याबाबत माहिती घेतली। रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचाराबाबतच्या सुविधांची माहिती जाणून घेतली। शहरातील नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, तसेच उपचारासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या। रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचेही त्यांनी निर्देश दिले। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निसात शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर राजीव पोद्दार यांचे स्वागत केले। याप्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री अजय बोढारे, महामंत्री अनिल निधान, भाजप कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव, नरेश कलसे, लालसिंग यादव, दिव्यताई गायधने, ईशांत ठाकूर, दिलीप पांडेबुच्चे, योगेश गायधने, नितेश यादव, विनोद वाधवानी, मनीषाताई नागपुरे, चंद्रशेखर तुप्पट, राजेश खंडेलवाल, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉक्टर सौरभ अग्रवाल, कमलकिशोर यादव, कपिल गायधने, नरेश पारवानी, राज हाडोंती, विजय कोंडुलवार, श्रावण केळझरकर, आशू अवस्थी, नितीन रावेकर, प्रीतम यादव, राजेश देशमुख, अभिलाष यादव, शहादत अली, स्वयं यादव, रोहित तरारे, जितेंद्र खोब्रागडे, अथर्व पिंगळे, सुनील पमनानी, धीरज सोलंकी, बबलू रोचलानी, पिंटू वैद्य यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते। आज कामठी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मला लक्षात आलं की इथे जी जुनी बिल्डिंग आहे ती जुनी बिल्डिंग शिकस्त झाली आहे, पाणी गळतंय, अनंत प्रकारच्या अडचणी आहे। डोळ्यांच्या ऑपरेशनचं ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी बंद आहे। एक नवीन त्या ठिकाणी डिलिव्हरी सिझेरियन करण्यासाठीची जी सुविधा आहे ती सुविधा लवकरात लवकर सुरू करणं आवश्यक आहे। बिल्डिंगचं काम कंप्लीट होत आलं आहे, पण त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स आणि फर्निचर आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणणं लवकरात लवकर आवश्यक आहे। आणि एकंदर या हॉस्पिटलमध्ये अजून मोठी गुंतवणूक करून या हॉस्पिटलला चांगलं करणं आणि लाखो पेशंट हे या हॉस्पिटलच्या पेरिफेरीमध्ये आहेत, ड्रेनेज एरियामध्ये आहेत आणि त्यांना चांगल्यात चांगल्या सुविधा ह्या उपलब्ध कशा होतील आणि मग MJP जय असो की प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना असो, या योजनांचा फायदा गरीबातल्या गरीब रुग्णाला कसा आपल्याला मिळवून देता येईल आणि उत्कृष्ट प्रकारची आरोग्य सेवा या ठिकाणी कशी उपलब्ध करून देता येईल त्या दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करू। या ठिकाणी स्टाफ चांगला आहे, डॉक्टर्स चांगले आहेत, पण त्यांच्याजवळ ज्या आवश्यक असलेल्या फॅसिलिटीज आहेत त्या नाही आहेत। ऑर्थोवाला आहे त्याच्याजवळ सियाम नाही आहे, तो ऑफ्थॅल्मवाला आहे तो OT नाही आहे, जनरल सर्जरीवाला आहे तर लॅप्रोस्कोप नाही आहे। तर ह्या गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करू।